कशी पाहिजे. आमेन. सेवा करताना नियुक्त कुणाला करायचं आहे, कुणाला अपॉइंटमेंट करायचं आहे, ते आपण संदेशामध्ये आपण शिकत आहोत. पवित्र शास्त्रामधून आपण बोध घेत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर लक्षात घ्या, इफिसकरास पत्र 4 अध्यायामध्ये पौल त्या ठिकाणी 11 वचनामध्ये सुद्धा पौल सांगतो की 11 वचन वाचूया. 11 वचन इफिसकरास पत्र त्याचा 4 अध्याय 11 वचन. त्यानेच कुणी प्रेषित, बघा त्यानेच कुणी काय केले, प्रेषित, कुणी संदेष्टे, कुणी सुवार्तिक, कुणी पाळक, कुणी शिक्षक असे नेमून दिले. प्रेज लॉर्ड. आता सिव्हिल कॉलिंग मध्ये परमेश्वर कुणाला सुवार्तिक म्हणून निवडतो, सुवार्ता करणारे. आमेन. एक प्रेषितला निवडतो प्रभू. परंतु कुणाला निवडलं परमेश्वराने? प्रेषित. प्रेषित कसा असतो? नवीन गावात जाऊन तिथं प्रभूची सुवार्ता सांगून तिथं मंडळीला तयार करतो. हालेलुया. प्रेषित जेव्हा उभारतो, प्रेषितचा आत्मा त्याच्यामध्ये कसा असतो माहिती आहे की जिथं कठीण आहे तिथं जाऊन तो उभारतो, तिथं देवाचं काम करतो. त्याला म्हणतात प्रेषित. हालेलुया. प्रेषित हा सर्व गोष्टीवरचा फाउंडर आहे. प्रेषित मिनिस्ट्री स्थापन करणारा जो आहे त्याला प्रेषित म्हटलेला आहे. नवीन गावात जाऊन नवीन लोकांना जिंकतो आणि त्या ठिकाणी परमेश्वर सैतानाचे गड त्याच्याद्वारे नष्ट करतो. हालेलुया म्हणा. जसं पौल अनेक नगरामध्ये गेला, पौल नवीन गावात गेला, मोठमोठे गड त्या शैतानाचे त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी ते गड नष्ट केले आणि 50,000च्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी जाळल्या गेल्या. प्रेषितचा अभिषेक असा असतो की तिथं शैतानाचं चालत नाही, तिथं प्रेषितचा अभिषेक काम करतो. म्हणा आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि कालच्या आम्ही गेलो होतो 2 गावामध्ये सुवार्तेसाठी आणि त्या ठिकाणी तो आपण पाहिलं की ज्या सामर्थ्याने आम्ही गेलो होतो, ज्या घरांमध्ये आम्ही प्रार्थना केली, तिथंच देवाचा आत्म्याने काम केलं. हालेलुया. तिथंच देवाने आत्म्याने काम केलं. आणि काल ती व्यक्ती बारामतीच्या पुढून या ठिकाणी प्रार्थनेला आली होती. सुवार्तेचं सामर्थ्य आहे की ज्यावेळेस आम्ही सुवार्ता सांगतो, ती सुवार्ता सामर्थ्याचंच काम करते, बायबल सांगतं. मला हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. तर लक्षात घ्या, पवित्र शास्त्रामधून आपण शिकत असताना एक महत्वाची गोष्ट आम्ही शिकली पाहिजे, ते म्हणजे प्रेषित. पण आता आपण सुवार्तिकच्या कॉलिंग बद्दल आपण बघूया. सुवार्तिक, सुवार्ता करण्याचं गिफ्ट हे प्रत्येकाला देवाने निवडले. सुवार्ता करणारे म्हणा, देवाने मला पण सेवेसाठी निवडलेला आहे. सुवार्ता करण्यासाठी देवाने मला पण निवडलेला आहे. हालेलुया. प्रत्येक जण सुवार्तिक आहे, प्रत्येक जण त्याच्या देवाच्या कॉलिंग मध्ये आहे. लक्षात घ्या. हालेलुया. पण मंडळीमध्ये ह्या 5 प्रकारच्या सेवा प्रभूंनी नेमलेल्या आहेत. किती प्रकारच्या? प्रेषित, संदेष्टे आणि सुवार्तिक आणि पास्टर. प्रेज लॉर्ड. ज्या ठिकाणी 10, 15, 20 जण बाप्तिस्म झाले, त्या ठिकाणी एक मिशन स्टेशन किंवा चर्च म्हणून एक त्या ठिकाणी नेमला जातो पास्टर म्हणून. प्रेज लॉर्ड. पास्टरला नेमणूक केल्या जाते. जसं गेल्या रविवारी मी पाहिलं की एक सेवक म्हणून नेमत असताना, एक पास्टर म्हणून नेमत असताना त्याचे गुण कसे पाहिजे, त्याचं वागणं कसं पाहिजे, त्याचं वर्तन कसं पाहिजे. एक पहिली गाठ आहे, तो एका स्त्रीचा पती असायला पाहिजे. हालेलुया. मग त्या दोघांवर हात ठेवून प्रार्थना करून अपॉइंटमेंट केलं पाहिजे त्याला. हालेलुया म्हणा. आणि त्यानंतर त्याचं पाहुणचाराची त्याची पद्धत पाहिजे. तो प्रेम एक प्रभूच्यासाठी भुकेला पाहिजे, अतिथी प्रेम पाहिजे, नवशिका नसला पाहिजे, तो एकदम अभ्यास केलेला पाहिजे. आमेन म्हणा. ज्यावेळेस पौलाला नेमलं, मंडळीने अपॉइंटमेंट केलं, पण तो 3 वर्ष तो शिकला मंडळीमध्ये राहून. किती वर्ष? 3 वर्ष बायबल कॉलेजला तो गेला. किती दिवस? 3 वर्ष बायबलचा अभ्यास घेतला. पौल लगेच नाही का प्रेषित म्हणून नाही का सुरू नाही झाला. बायबलचा तुम्ही अभ्यास केला तर पौल प्रेषित होण्या अगोदर तो 3 वर्ष तो शिकला. 3 वर्षानंतर मग शिष्यांमध्ये मिसळू लागला, मंडळीमध्ये मिसळू लागला आणि मग सुवार्तिकेचं काम करू लागला. सुवार्ता करत 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 मग पवित्र आत्म्याने म्हटलं की या दोघांना वेगळं करा, बर्नबा आणि पौलला, आणि मग त्यांना पाठवून दिलं पवित्र आत्म्याने त्याच्यासाठी नवीन गावामध्ये त्याचं कार्य करण्यासाठी, मंडळी स्थापन करण्यासाठी. म्हणा प्रेज लॉर्ड. लोकांना देवाच्या रस्त्यावर जोडण्यासाठी. आमेन. तर पहिलं कार्य काय म्हणलं प्रत्येक व्यक्तीचं? सुवार्ता करणं. काय करणं? आणि सुवार्तेमध्ये खरा आनंद आहे. किती जण आलते आमच्या बरोबर गेल्या गुरुवारी सुवार्तेला? हात वर करा. सुवार्ता करायला बघा. किती जण खरंच आनंद वाटला? सगळेजण म्हणले खूप आनंद वाटला. तुम्हाला मी खरं सांगतो, मी सुवार्ता करायचो ना, माझ्या चर्चमध्ये मी पास्टर बरोबर आराधना वगैरे मदत करताना सुद्धा आम्ही आणि ती पण एखादा सेवा करतात. आम्ही दोघं
15-15 किलोमीटर गाडी बी नसायची, आमच्याकडे पैसे बी नसायचे. आम्ही टू व्हीलरला हात करून असं जायचो आणि टू व्हीलरला हात करायचो. तर कधी कधी एकाला घेतलं टू व्हीलर, आम्ही काय म्हणायचं माहिती आहे का, की एकालाच घेतलं तर तू जा पुढं, मग मी बरोबर मागणी येतो. हालेलुया. पास्टरांचेच पुण्य येते ती मती म्हणून आम्ही एक आवेश आमचा की बाबा आम्ही जाऊन वचन सांगणार, ट्रॅक्स देणार. मग त्या केळगाव पासून ते पारगाव पर्यंत त्या ठिकाणी आम्ही निघालो. आणि कसं निघालो पायी. प्रेज लॉर्ड. मग टू व्हीलरला प्रत्येकाला हात करायचं. आणि मग एक टू व्हीलरवाले काय केलं, एकट्याला काय टू व्हीलरवाले दोन घेत नाही, एकच घेणार म्हणणार. काय म्हणणार? एकच. मग एकट्याला म्हणायचं तू जा पुढं. असं करत करत आम्ही तिथे पोहोचलो. सगळ्या गावात जाऊन सगळीकडे सुवार्ता सांगितली. आणि जवळजवळ कितीतरी हजार आम्ही ती वचन पाठ वाटले. हालेलुया. आणि सांगितलं पास्टरला येऊन आम्ही एवढं वाटलं. शाळेत पण गेलता? हो, शाळेत गेलो. प्रेज लॉर्ड. पण आता देवाला धन्यवाद, गाड्या आहेत, म्हणजे तेवढ्या गाड्या आहेत. आमेन. पण गाड्या आहेत तरी यायला पाहिजे, भूक पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. सुवार्ता करण्यामध्ये खरं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता करता ना, तुम्ही तसे व्यक्ती राहत नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन हातात घेता आणि सुवार्ता करायला जाता ना, एक वेगळं व्यक्ती बनता तुम्ही. मला विश्वास बसना, काय जण आपल्या मावशी वगैरे कुठे गेले, त्या मावशी आहेत नाही का, सगळं काय सुवार्ता सांगत होते, काय शब्द होते ते विश्वासाचे, हेच होतं. आमेन म्हणा. एक वेगळं जण आपलं प्रत्येक जण विश्वासाने सांगू लागलं येशू किती सामर्थ्याने. मला की आमेन. आणि काय ठिकाणी सुवार्ता सांगितली तर एक मावशी काय म्हणली माहिती आहे, संसदमध्ये मावशी काय म्हणली, काय सांगितलं नाही मला ग तू. माझा डोळा गेला की तुझा डोळा गेला नसता माझा. सोबत राहते तू, माझ्या बरोबर काम करते आणि तू मला सांगितलं नाही सुवार्ता, मला सांगितलं नाही देवाचं. डोळा गेला की डोळ्या काढून आपल्याला नक्कीच आहे. कधी कधी आम्ही सांगत नाही सुवार्ता. मग तीच काय म्हणती, तीच काय म्हणली मावशीला, तू काय सांगितलं येशूचं नाव मला. प्रेज लॉर्ड. नक्कीच तिचा तो विश्वास होता. जर येशूचं नाव तिला कळालं असतं, तिचा डोळा बरा झालेला असता. आमेन. हालेलुया. हालेलुया. कित्येक लोक तुमच्यावर भिडतात, बसतात, करतात, पण त्यांना वचन सांगायचंय, त्यांना प्रभूचं नाव सांगायचंय. म्हणा की आमेन. मग सुवार्ता करणारे तुम्ही झाले पाहिजे. सुवार्तेचं देवाने नेमलेलं आहे. कशासाठी नेमलेलं आहे? सुवार्ता. तुम्हाला जेव्हा सुवार्ता सांगितलं, मग काय सांगायचं पास्टर सुवार्ता? कसं सांगायचं सुवार्ता पास्टर? तर सुवार्ता पहिली सांगायचं की तुमच्या जीवनात येशूने काय काम केलं ती लोकांना सांगायचं. आणि आमच्या माझ्याबरोबर सगळ्याच्या जीवनात साक्ष होत्या. ब्रदरच्या पत्नीला प्यारला जाऊ आपले ब्रदर ते साक्ष सांगू लागले. आपले हे ब्रदर त्यांच्या पत्नीला हृदयाचा आजार होता, ते साक्ष सांगू लागले. आपली संस्थाची मावशी कॅन्सर होता, ती ज्यावेळेस मंदिरात आली ती मावशी बरी झाली कॅन्सरनी, मला टेकली होती, बरी झाली, ती साक्ष सांगू लागली. आणि दुसऱ्या आपल्या सिरपूरच्या मावशी, त्यांच्या मुलीला कॅन्सर होता, त्यांच्या घरात सगळे साक्ष, बिगर साक्षीचं कुणीच नव्हतं. प्रेज लॉर्ड. आपले ब्रदर त्यांचे बी नाही का, नील ब्रदर त्यांचे बी घरात साक्ष, 7 वर्ष लेकरू होत नव्हतं. म्हणजे साक्ष आहे ना. प्रेज लॉर्ड. साक्ष आहे. 7 वर्ष लेकरू होत नव्हतं. अशा सगळ्या साक्ष आमच्या बरोबर होत्या. फक्त येशू नाही का म्हणण्याचं नाही, आपल्याबरोबर अशी प्रभूने टीम तयार केली, प्रत्येक साक्ष सांगते. आमेन. प्रत्येक चमत्कार झालेला अनुभव सांगते. म्हणा हालेलुया. तर सुवार्ता करणारे झाले पाहिजे, नाहीतर परमेश्वर त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुमच्याकडे जाब घेऊ शकतो. परंतु सुवार्ता एक वचन देण्याची सुवार्ता आहे, वचन देण्याची एक सुवार्ता आहे, अशा अनेक गोष्टी सुवार्ता आहे. पण एक वचन काढूया आपण. एक लूक सुवर्तमान त्याचा 10व्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे आपण याच्या वेळेस ऐकलं की कामगिरी काय आहे, थोडके आहेत. काय कामगिरी? खरं काम करणारे थोडके आहेत. म्हणा की प्रेज लॉर्ड. खरं काम करणारे काय आहेत? थोडके आहेत. प्रेज लॉर्ड. पीक पुष्कळ आहे. पीक काय आहे? आम्ही गेलो ना त्या गावामध्ये, किती गरज आहे त्यांना प्रभूची, त्यांना किती प्रार्थनेची गरज आहे, किती सुवार्थेची गरज आहे, आम्हाला जाणीव झाली. माझ्या प्रियानो, तुमच्या गावात जर मी आलो ना, त्या गावातल्या प्रत्येक परिवारात जाऊन विचारलं ना, त्यांना किती गरज आहे हे आम्हाला कळेल. हालेलुया. खूप गरज आहे लोकांना, खूप पीक आहे. प्रेज लॉर्ड. खूप पीक आहे माझ्या प्रियानो सुवार्ता सांगायला. तुम्ही सांगा सुवार्ता. हालेलुया. सुवार्तेचं कॉलिंग तुम्हाला आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवले तिथं तुम्हाला सुवार्ता सांगावंच लागेल. तुम्हाला तुमच्या प्रवासात तुम्हाला सुवार्ता सांगावंच लागेल.
आमेन. बघा त्या ठिकाणी 10व्या अध्यायामध्ये पटापट काय त्या ठिकाणी काय असलंय, येशूने त्या 72 जणांना नेमलं आणि त्यांना काय केलं, आणि त्यांना सांगितलं पीक पुष्कळ आहे, तुम्ही जाऊन काय करा. 10व्या अध्याय पहिल्या वचनामध्ये लिहिलं आहे, तेव्हा त्यांनी त्याला म्हटले पीक फार आहे परंतु कामकरी काय आहे, थोडे आहे, परंतु पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावी म्हणून त्याची काय करा, प्रार्थना करा. प्रार्थना करा, लोकांनी सेवेसाठी यावं. प्रार्थना करा महिलांनो, प्रार्थना करून वेळ काढून या, सुवार्ता सांगा. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, तुम्ही म्हणताल की मी साधारण स्त्री आहे, लक्षात घ्या, एक वचन काढूया. योहानाचं शुभवर्तमान 4था अध्याय, योहान शुभवर्तमान 4था अध्यायामध्ये येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एका स्त्रीला सुवार्ता सांगत आहे. ती शमरोनी स्त्री होती. कोणची होती? शमरोनी म्हणजे खालच्या जातीची स्त्री. त्या काळात त्या शमरोनी जात होती. त्या काळात शमरोनीच्या लोकांबरोबर कोणी शिवत नव्हतं, त्यांच्यावर व्यवहार ठेवत करत नव्हते. पण त्या स्त्रीला कुठला टायमिंग होता माहितीये का, विहिरीवर पाणी भरायला सगळे नसतात त्यावेळेस, कारण ती सगळे असताना येऊ शकत नव्हती. सगळे नसताना, जवळ कुणीच नसताना ती विहिरीवर येऊन तिने पाणी भरून जायचं. हालेलुया म्हणा. अशा टायमाला प्रभू तिथं गेला, तिची स्त्री त्या टायमिंगला तिथं पाणी भरायची. टायमिंग बघा ना तुम्ही लोकांना, चुकीच्या टायमिंगला विश्वार्थ सांगा नका जाऊ. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. चुकीच्या टायमिंगला गेलं का चुकीचंच घडतं. म्हणा हालेलुया. टायमिंग सांगतं बायबल. काय सांगतं? येशू बरोबर ती पाण्याला येणार आहे, तिथं बरोबर थांबला. मला तहान लागली. मला तिला काय म्हणाला, सुरुवात बोलताना बघ कसं बोल, कसं आहे तुम्ही, बरं आहे का, असं तसं, पण कुणी हे सर्व असं करून होत नाही सुवार्ता. मला हालेलुया. तर तिथं पाणी मागलं, पाणी ती मला प्यायला. ती म्हणाली, यहुदी लोक तुम्ही असताना तुम्ही नाही का शंभराबरोबर कसं पाणी मागता. येशू म्हणाला, तू तुला पाणी मागणारा कोण आहे तुला कळालं असतं तर तुला काय दिलं असतं पाणी. तुला पाणी मागणारा कोण आहे तुला कळालं असतं तर तुला कसलं पाणी दिलं असतं, जिवंत पाणी दिलं असतं. तुला कधीच ते तहान लागणार. ती म्हणाली, तुम्ही संदेश आहात असं. मग येशू असं बोलता बोलता मला, देव आत्मा आहे, त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. मग येशू तिला म्हटलं, जाऊ तुझ्या नवऱ्याला बोलव. काय बोलव? पण तिला नवरा नव्हता. किती नवरे तिला होते? 5 नवरे होते तिला. किती? आणि जो होता ते तो नवरा नव्हता, तो एकदा ठेवलेला होता. हालेलुया. असं करता करता त्या स्त्रीला प्रभूंनी सांगितलं. आणि काय सांगते सुवार्ता सांगितलं तर काय झालं माहितीये का? 28 वचन वाचा. 28 वचन 4 ते 28 वचन. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, हालेलुया. सगळं लक्ष द्या. हालेलुया. बघा त्या स्त्रीनं काय केलं, येशूला तिनं भेटली. येशू ख्रिस्त हा मसीहा आहे तिला कळालं. आणि मग तिनं काय केलं माहितीये, तिची घागर तिनं तिथंच टाकली, तिचं पाणी तिनं तिथंच सोडलं आणि गावात गेली धावत. आणि गावात जाऊन लोकांना म्हणाली, चला मी सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तो ख्रिस्त असेल काय. प्रेज लॉर्ड. चला त्या मनुष्य, ज्या मी पाणी भरायला गेले होते तिथं येशू ख्रिस्त मला भेटला. त्यांनी मला सगळं काही सांगितलं, माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितलं. आणि मग ती सुवार्ता सांगू लागली. त्यांनी माझ्या पापात तो मला किती राजाच्या गोष्टी शिकवू लागला. असं ती सुवार्ता सांगत सांगत तिनं त्या गावाला सांगितलं. आणि अख्खं गाव तिचं ऐकत होतं. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. सुवार्ता सांगू लागली ती. आणि तेव्हा ती नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागली. आमेन म्हणा. माझ्या प्रियांनो, तुमचं हेच काम आहे. ज्यावेळी स्त्रीला येशू भेटला, तिने जाऊन लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि लोकांना सांगायला सुरुवात करत असताना सगळे लोक त्या येशूकडे येऊ लागले. येशूकडे येऊ लागले. येशूकडे येऊ लागले. आमेन म्हणा. तुम्ही सुवार्ता सांगत असताना लोक येशूकडे आले पाहिजे. विचार करा, एक पापी स्त्री, एक तिचं स्थान त्या गावामध्ये काहीच किंमत नाही, पण तिच्या सांगण्यावरून लोक येशूकडे येत आहेत. काय झालं असेल? कारण तिचं जीवन त्या लोकांपुढे बदललं होतं. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. लक्षात घ्या, येशू म्हणतोय, त्या स्त्रीचं येशूने जीवन बदललं. ती बी बदलली. तिनं पण स्वतःला बदललं आणि सुवार्ता सांगू लागली. आज सुवार्ता एक प्रकारची सुवार्ता केलेली आहे. येशूचं नाव सांगणं, देवाची ओळख करून देणं. पण दुसऱ्या प्रकारची एक सुवार्ता आहे, ती म्हणजे तुमच्या जीवनातून ती सुवार्ता गेली पाहिजे माणसांकडे. कुठलं? तुमच्या
जीवनातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या परिवर्तनातून, तुमच्या वागणुकीतून, तुमच्या तुम्हाला दिलेल्या सगळे आशीर्वाद दिसल्यामुळं ती सुवार्ता केली पाहिजे. म्हणा हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. सुवार्ता फक्त एक पहिली स्टेप आहे. येशूची ओळख करून देणं, येशू तारणार आहे, येशू जिवंत आहे, येशू स्वर्गात आलेला आहे. पण दुसरी सुवार्ता काय हे सांगितलं, दुसरं पण बघतात माणसं. काय बघतात दुसरं? तुमचं जीवन बघतात. बघतात का नाही? हे परिवार येशू येशू करतो, पण हे परिवाराचं कसं चाललंय? रोज भांडणं चालले. मग ते म्हणतात नको बाई, हे जाऊन काय होईल नाही, आपण कुठं कसं जायचं. मला की प्रेज एखादी बहीण सुद्धा सांगते येशूचं घरात रिटून भांडणं चालतं. मग ते नको बाई, काहीच परिवर्तन नाही. मला की आम्ही नाही. सुवार्ता सांगणं म्हणजे तुमच्या जीवनातून सुवार्ता गेली पाहिजे. मला हालेलुया. ह्या स्त्रीचं असं झालं, तिनं सांगते आणि लोक येशूकडे येत आहेत. ती सांगते, तिचं जीवन तिनं बदललेलं आहे, तिची घाणं तिनं सोडलेली आहे आणि फक्त येशूच सुवार्ता ती सांगत आहे. आमेन. बदललं पाहिजे. तुमच्या जीवनातून सुवार्ता गेली पाहिजे, तुमच्या बोलण्यातून सुवार्ता गेली पाहिजे, तुमच्या वागणुकीतून ख्रिस्ताचा प्रकाश लोकांकडे गेला पाहिजे. म्हणा की आमेन. येशूचा 3रा अध्याय काढा आणि 16 वचन. एक जबाबदारी तुमची. आज एक वचन तुम्हाला प्रभू देत आहे. येशूचा 16 अध्याय काढा, 3रा अध्याय 16 वचन वाचूया. येशकेल 3रा अध्याय 16 वचन वाचा. मग ते 7 दिवस लोटल्यावर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले ते असे, हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे. बघा प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, देव हिजकियेलच्या पुस्तकात तुम्हाला देव बोलत आहे. हे मानवपुत्रा, स्त्रियांनो, पुरुषांनो, देव म्हणत आहे की मी तुम्हाला पहारेकरी म्हणून, मी तुम्हाला एक जबाबदारी व्यक्ती म्हणून नेमलेला आहे. आमेन. बघा पुढे काय म्हणतात वाचूया. म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास बजावून सांग. त्यास काय कर? बजावून सांग. पुढे तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता, तर तू जर त्यास बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. हॅलो, प्रेज लॉर्ड. तुमच्या जीवनातून जर तुम्ही सुवार्ता सांगत नाही, तुमच्या बोलण्यातून जर तुम्ही सुवार्ता सांगत नाही, एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने चाललाय, त्याला जर तुम्ही सांगत नाही आणि जर तो नाश पावला, त्याच्या रक्ताचा झाडा तुमच्याकडून परमेश्वर घेईल असं बायबल सांगते. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडून सुवार्ता घ्यायला पाहिजे, तुमच्याकडे एखादा व्यक्ती येशूचं गौरव व्हायला पाहिजे, पण तुम्ही त्याच्या पुढे अडखळणं होताय, तर अडखळणं झाल्यावर तो तुमच्यामुळे अडखळून जर नाश होतोय, तर त्याच्या रक्ताचा झाडा तुमच्याकडनं परमेश्वर घेतात. का? की तुझ्या चुकीच्या जीवन जगल्यामुळे, त्याच्यापुढे चुकीचं ठरल्यामुळं तो नाश पावलेला आहे. तू त्याला जबाबदारी देऊ म्हणे. देवा तुम्हाला तुमच्या गावात सुवार्तिक म्हणून नेमलेला आहे, सुवार्ता करणारे म्हणून नेमलेला आहे, देवाचा प्रकाश म्हणून तुम्ही आहात, ख्रिस्ताचा सुगंध म्हणून तुम्ही आहात. आमेन. ख्रिस्ताचा सुगंध तुम्ही असल्यामुळं, पण तुमच्या जीवनातून जर तो लोकांना तुम्ही अडखळ होताय, तुम्ही बरोबर राहताय पण सुवार्ता करत नाही, तुम्ही बरोबर राहताय पण तुम्ही त्यांना वचन सांगत नाही, तुमच्या कृतीतून तुमचं परिवर्तन दाखवत नाही, तर तुम्ही त्या लोकांपुढे अडखळ होताय, तर त्या व्यक्तीसाठी त्याच्या रक्ताचा झाडा झडता त्याची जबाबदारी देऊ तुम्हाला विचारणार. मनाच्या त्याला तुम्हाला देऊ विचारणार. एखादा व्यक्ती नाश होत असेल तर हालेलुया. 19 वचन सांगतं, तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई कुमार्ग ही सोडली नाही, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण तू आपला जीव बचावला असे होईल. बघा, एखाद्या व्यक्तीला सांगितलंय पण तो परिवर्तन झाला नाही, तो नाश पावला. त्याच्याबद्दल सांगितल्यानंतर तो नाश पावला, त्याची झाडा तर तुमच्याकडे घेणार नाही. तो हालेलुया. तुमच्या तर मोठमोठे चमत्कार झाले, मग तुम्ही सांगायला पाहिजे की नाही प्रभूचं नाव. मोठमोठे साक्ष झाले तरी लाज वाटती म्हणतात. काय म्हणतात? पण पौल म्हणतो रोमकरास 1 अध्याय 15 वचन, मला सुवार्तेची लाज वाटत नाही. बघा रोम 1:15, रोमकरास पत्र 1 अध्याय 15 वचन, मला सुवार्तेची लाज नाही वाटली पाहिजे. येशूची सुवार्ता सांगायला म्हणजे काय? सुवार्ता तुमच्या जीवनात झालेले चमत्कार सांगायला तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. वाचा बरं ब्रदर.
त्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हाला ही सुवार्ता सांगण्यात मी अगदी उत्सुक आहे. पुढे. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची काय वाटत नाही? लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेलेन्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. म्हणा आमेन. म्हणा सुवार्ता. सुवार्ता तारणासाठी सामर्थ्य आहे. म्हणा सुवार्ता तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे. हालेलुया. आहे की नाही सामर्थ्य? तारण म्हणजे काय माहिती आहे? तारण म्हणजे काय? पापातून सुटका, आजारातून सुटका, शापामधून सुटका, जे त्या समस्येत आहे त्या समस्येतून सुटका. प्रेज लॉर्ड. सगळेजण म्हणा हालेलुया. आवाज मोठा आहे तो ऐकत राहा. हालेलुया. हालेलुया. हेचकलच्या पुस्तकाकडे येऊया तर त्या ठिकाणी परत 20वे वचन बघा. आपल्या बायबल मध्ये बघा 20वे वचन बघा. तसेच धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्या पुढे अडथळा ठेवला तर तो मरेल. बघा प्रेज लॉर्ड. तसं धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्या पुढे अडथळा ठेवला तर तो मरेल. तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाळा मी तुझ्या हातून घेईन. प्रेज लॉर्ड. एखादा प्रार्थनेतला व्यक्ती जरी बिघडलेला आहे, हालेलुया, प्रार्थनेतला व्यक्ती पण समजा बिघडतोय आणि जर तुम्ही त्याला सांगितलं नाही आणि सांगितलं नाही, तो जर नाश पावला तर तो त्याची झाडासाठी कुणाकडे घेणार परमेश्वर? आपल्या जबाबदारी तुमच्याकडनं. भाऊ चुकतोय पण त्याला सांगत नाही, मग त्याला जर सांगितलं नाही तर त्याचा नाश झाला तर त्याचा जबाबदारी कुणाकडे घेणार? परमेश्वर झाडासाठी तुमच्याकडे. हालेलुया. पुढे काय म्हटलेलं आहे? पाप करू नये असे तू त्या धार्मिकास बजावले व त्याने पाप केले नाही तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल. प्रेज लॉर्ड म्हणा. सुवार्ता करणारे तुम्ही वाचवणारे लोकांना म्हणा. सुवार्ता करणारे हे लोकांना वाचवणारे आहेत. तुम्हाला वाचवायला आवडेल का? उदाहरण समजा आग लागली. काय लागली? काय लोक नाही का सुपर असतात, वाचवायच्यात जाऊ. काय लोक करतात? अहो हे असं सुवार्ता आहे. लोक कायमच्या अग्नीत चाललेत. कुठे चाललेत? कायमच्या अग्नीत चाललेत नरकात. तर त्यांना तुम्ही वाचवणारे झाले पाहिजे का नाही? हालेलुया. तुम्ही वाचवणारे झाले पाहिजे का नाही? झाले पाहिजे का नाही वाचवणारे? हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. तरी सुवार्ता त्या स्त्रीने सांगितलं. योहान सुवर्तन परत त्याच्याकडे या 4था अध्याय आणि त्या ठिकाणी ती स्त्री येशूलाचं नाव सांगू लागली आणि नगरातले लोक गावावरून त्या गावातनं लोक येशूकडे येऊ लागले. कुठे येऊ लागले? येशू विहिरीवर आहे आणि येशू डोंगरावर आहे आणि त्या ठिकाणी लोक येशूकडे येऊ लागले. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. तर लक्षात घ्या, आडखळ कोणापुढे होऊ नका आणि लोकांना तुम्ही सरळ मार्ग येशूचा सांगा आणि तुमची साक्ष लोकांना सांगायचं विसरू नका. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. तर या ठिकाणी बायबल मध्ये दिलेला आहे, मग येशूने गावाकडे लोक येऊ लागले. 31 वचनामध्ये म्हटलेलं आहे, शिष्य त्याला विनंती करू लागले की गुरुजी जेवण करा गुरुजी. परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असं अन्न माझ्या जवळ आहे खायला. हालेलुया. यावर शिष्य एकमेकास म्हणू लागले, ह्याला कुणी खायला आणले बाबा असेल? येशू त्यांना म्हणाला, ज्यांनी मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. आमेन. येशूचं काम पहिलं होतं देवाची इच्छा. आणि देवाची इच्छा काय? की तुम्ही शुद्ध मनाने निस्वार्थी सुवार्ता लोकांना सांगायची आहे. म्हणा प्रेज लॉर्ड. काय सांगायचे आहे? सुवार्ता लोकांना सांगायची आहे. सुवार्ता सांगण्याचे तुम्हाला देवाने निवडलेलं आहे. येशू सर्वांना म्हणाला, जा सृष्टीच्या सर्व जगातल्या लोकांना जाऊन सुवार्तेची काय करा? घोषणा करा. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. मग प्रभू येशू काय म्हणला? पुढे वाचा. पुढे म्हणतात 34 वचन. येशू अजून 4 महिन्याचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? अजून 4 महिन्याचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर करून शेत पहा. सगळेजण म्हणा, वर करून शेत पहा. आपली नजर वर करून शेत पहा. ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. हालेलुया.
देव मंडळीला म्हणतोय ऑलरेडी कापणीसाठी पांढरे होऊन पीक चुकलेलं आहे. आता वर डोळे करून पहा आणि सुवार्तेचं वचन घ्या आणि सुवार्ता जाऊन सांगा लोकांना, देव ते कापणी कापायला तुम्हाला पाठवत आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. कापणीला जावा, नवीन नवीन सुवार्ता सांगा. प्रेज लॉर्ड. सांगा सुवार्ता. या दिवसामध्ये लवकरात लवकर जास्तीत जास्त सुवार्ता आपल्याला सांगायची आहे. आमेन. कोण कोण तयार आहे मला भेटल्यानंतर, चर्च सुटल्यानंतर सांगा, पास्टर आम्हाला यायचं आहे. तुम्ही या आमच्या बरोबर, सुवार्ता सांगा. प्रेज लॉर्ड. सांगा सुवार्ता, प्रभूचं कार्य करा. आमेन. आणि पुढे म्हटलेलं आहे, कापणारा मजुरी मिळवतो, सार्वकालिक जीवनासाठी पीक एकट करतो, यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्याने हे काय करावा, आनंद करावा. हालेलुया. ज्याने पेरलं तो येशू ख्रिस्त आहे, हो पिता आहे. हालेलुया. आपण कापणी करू आणि पिता आणि परमेश्वर आपण सर्व मिळून आनंद करूया. आमेन. हालेलुया. पित्याला आनंद त्याच वेळेस होतो. कापणी आहे आणि ती कापणी काय करायचंय, कापून आणायची आहे. म्हणा की आमेन. कापणीला आलेलं कापडाचं ना, म्हणा की आमेन. दुसरंच कापत बसायचं कशाला. हालेलुया म्हणा. दुसरंच कापत बसायचं नाही, दुसरंच काहीतरी बिघाड करत बसायचं नाही. आमीन म्हणा. एक पेरतो एक कापतो. 64 वचन काय म्हटलं आहे, एक पेरतो एक कापतो, अशी जी मन आहे ती या बाबतीत खरी आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. देव कुठूनही देवाचं वचन पेरतो, पण कापणी करणारे तुम्ही आणि मी आहात. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. असं होणारच नाही ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता सांगाल मंडळी, असं होणारच नाही. ती पीक या भांडारामध्ये येणार, या मंदिरामध्ये. हालेलुया. येणार ते मंदिरामध्ये. प्रेज लॉर्ड. तुम्ही सांगा मात्र. व्हॉट्सअपवर सांगा, सुवार्ता करा. स्टेटसला पाठवा वचन, व्हॉट्सअपला टाका, फेसबुकला टाका वचन, टाका ना वचन, सांगा, आमंत्रित करा. आमेन. दुसरं टाकण्यापेक्षा काहीतरी वचन टाका आणि म्हणा की त्याला ये बाबा परमेश्वराकडे. नक्कीच त्याचा झाडाझडती देव तुमच्याकडे घेणार नाही. देव तुम्हाला तुमच्यावर दया करेल. पण जर तुम्ही एखाद्यावर सोबती राहता, सगळं करता, सुवार्ता सांगत नाही, तर त्याचा मात्र जबाब परमेश्वर तुमच्याकडून घेईल. म्हणा की हालेलुया. प्रेज लॉर्ड. मंदिरात चाललाय, मंदिरात गेलाय, इथं अद्भुत एवढं कार्य होऊ लागले, इथे एवढे चांगल्या अद्भुत गोष्टी होऊ लागल्या, आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, सांगायचं लोकांना, मी जिथं जाते ना तिथं आज असं खूप चांगली आराधना, प्रार्थना, भक्ती, असं वचन, असं चमत्कार. तर तुम्ही सांगा, आणा लोकांना. त्या स्त्रीने येशूकडे आणलेला आहे. आमेन म्हणा. मग काय होईल माहितीये, ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हाला पाठवले. दुसऱ्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्याच्या श्रमाचे वाटेकरी झाला आहात. मग ती काय केलं माहितीये का, मी केलेलं सर्व काय त्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शंभरोनी लोकांनी त्याच्यावर काय ठेवला, विश्वास ठेवला. म्हणा आमेन. असं जीवन घडवा तुमचं स्वतःचं. आज या सकाळी असं परमेश्वर म्हणत आहे, जीवन घडवा की तुमच्या शब्दावर लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे की नक्कीच बाबा हिचं जीवन असं होतं, ह्याचं जीवन असं होतं, पण हे जीवन बदललंय. नक्कीच आपण विश्वास ठेवून जाऊ मंदिराला. नक्की आमेन. नाहीतर मग नको सांगितलं तरी विश्वास ठेवत नाहीत माणसं. का ठेवत नाहीत, जीवनच बदललं नाही. फक्त हातात वचन देणं, पण डोळ्यात आणि बोलण्यात सैतान. हालेलुया. वागण्यात का कोण आहे, सैतान. कसं बघून येणार, म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग लोकही म्हणाले, म्हणून शंभरून त्याच्याकडे आल्यावर त्याने त्याला आपल्या इथे राहण्याची विनंती केली. मग तो तेथे 2 दिवस राहिला. त्याच्या वचनावर आणखी कितीतरी लोकांनी विश्वास ठेवला आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, तुझ्या बोलण्यावरच नाही आता आम्ही विश्वास ठरवतो, असे नाही, कारण आता आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा काय आहे, तारणारा आहे, हे आम्हाला कळले आहे. प्रेज लॉर्ड. पण ती स्त्री कारणीभूत झाली अख्खा गावामध्ये येशू ख्रिस्ताचं कार्य. ती स्त्री कारणीभूत झाली, अख्खं गाव येशूकडे आलं. ती स्त्री कारण झाली, येशू त्या गावात राहिला. आमेन. प्रेज लॉर्ड. तुम्ही कारण होऊ शकता का तुमच्या गावात येशू यायला पाहिजे? तुम्ही कारण होऊ इच्छिता का तुमच्या गावातले लोक येशू ख्रिस्ताला पाहायला पाहिजे? प्रेज लॉर्ड. येशूला त्यांनी ओळखावं, येशूला त्यांनी जाणावं, तारणारा म्हणून. आमेन. व्हायला पाहिजे का नाही कार्य? प्रेज लॉर्ड म्हणता का नाही? मग दुसरी करंती 13 अध्याय 5 वचन वाचा. दुसरी करंती 13 अध्याय 5 वचन वाचूया लवकर पटापटा. दुसरी करंती 13. तुम्ही विश्वासात आहात, तुम्ही विश्वासात आहात
किंवा नाही त्याविषयी आपली परीक्षा करा. पहिली गोष्ट परीक्षा करा. तुम्ही येशूमध्ये आहात का नाही, तुम्ही विश्वासात आहात का नाही, ह्याची तुम्ही काय करा, स्वतःची परीक्षा करा. पुढे वाचा. आपली प्रतीती पहा. आपली प्रतीती पहा, आपली स्वतःची जाणून घ्या स्वतःला. पुढे येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे का नाही हे तुम्ही स्वतःला पहा, स्वतःमध्ये पहा. म्हणा शेजारच्याला, स्वतःमध्ये बघा. तुम्ही विश्वासात आहात का नाही, येशू तुमच्या ठाई आहे का नाही हे निश्चय करा. हालेलुया. म्हणा की शेजारच्याला, तुम्ही स्वतःमध्ये पहा, येशू तुमच्यामध्ये आहे का, तुम्ही येशूमध्ये आहात का, तुम्ही येशूमध्ये आहात का, प्रतीती करा. हॅलो, सगळेजण म्हणतात स्वतःला लक्ष द्या. येशू तुमच्या ठाई, तुम्ही येशूमध्ये आहात का. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशूमध्ये तुम्ही आहात का असे तुम्ही स्वतः संबंधाने समजता ना. आमेन. स्वतः संबंधाने समजताय का. स्वतः नाही येशूमध्ये, मग सांगतोय प्रभूचं नाव कसं काय. प्रेज लॉर्ड. स्वतः देवाच्या आज्ञापालनेमध्ये आहात का, स्वतः पवित्रतेमध्ये आहात का, स्वतः देवाच्या बरोबर विश्वास आहात का, स्वतः देवाच्या सानिध्यामध्ये वचनाप्रमाणे आहात का, हे तुम्ही स्वतः संबंधाने समजता का. प्रेज लॉर्ड. स्वतः संबंधाने समजता का तुम्ही ह्या गोष्टी, हे समजून घ्या. काय मी देवाच्या घरामध्ये, मी माझ्या पतीच्या अधीन आहे हे समजता का स्वतःला. तुम्ही घरामध्ये विश्वासयोग्य प्रभूवर आहात का हे तुम्ही स्वतःला समजता का. तुम्ही घरामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाबरोबर मी विश्वास आहे का, देवाच्या वचनाप्रमाणे माझं जीवन आहे का मी खरंच ख्रिस्त येशूमध्ये आहे का हे स्वतःमध्ये समजता का तुम्ही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. स्वतः समजता का. पुढे काय म्हटलंय, नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. मग तुम्ही पसंतीस उतरलेले हे जीवन पाहिजे. मी सुवार्ता करतोय पण माझ्या ठाई ख्रिस्त आहे का, मी येशू ख्रिस्तामध्ये आहे का, मी स्वतः येशू ख्रिस्तामध्ये आहे म्हणजे काय, मी प्रभूचे आज्ञापालन करतोय का, मी वचनाप्रमाणे राहतोय का, मी पवित्रतेमध्ये राहतोय का, मी वचन रोज वाचतोय का, मी रोज प्रार्थना करतोय का, उपवास करतोय का, देवावर विश्वास योग्य आहे का, हे बघायचं आहे. प्रेज लॉर्ड. नाहीतर पसंती स्वतः उतरणार नाही. सांगणारा एखाद्या वेळेस मंदिरात येईल, तारण पाहून जाईल, पण सुद्धा तुम्ही रिजेक्ट होताल तर काय फायदा. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. म्हणून बायबल मध्ये दिलेलं आहे, पहिले तिमोथी 4 अध्याय 15-16 वचन सांगतं की तू स्वतःकडे, आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. हालेलुया. म्हणा वाचा पटकनी वाचा. पहिले तिमोथी 4:15-16 वचन वाचा. हालेलुया. रबा शखरा वाचूया. आपणाकडे व आपल्या शिष्याकडे, आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. त्यातच टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझ्या ऐकणाऱ्याचे तारण प्राप्त करून घेशील. प्रेज लॉर्ड. म्हणा आज सुवार्ता सांगणाऱ्याने स्वतःकडे बघायचं आहे आणि जे आपण बोलतोय, सुवार्ता सांगतोय, ऐकणारा आणि तुम्हाला पाहणारा, या दोन्ही गोष्टीमध्ये तारण आहे. आमेन. म्हणा की प्रेज लॉर्ड. स्वतःकडे बघा, स्वतःमध्ये ख्रिस्त आहे का, आणि मग तुम्ही सांगता त्याच्यावर नक्कीच देव कार्य करणार आहे. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून. म्हणा हालेलुया. म्हणा आडात नाही तर पोहऱ्यात कुठून. म्हणा हालेलुया. स्वतःमध्ये स्वतः ख्रिस्तामध्ये जीवन नाही, स्वतः प्रार्थनेत जीवन नाही, आणि सुवार्ता सांगून त्याला काय भेटणार आहे, नाश होईल तो माणूस. प्रेज लॉर्ड. पूर्णपणे प्रार्थनेतलं जीवन पाहिजे, पूर्णपणे वचनातलं जीवन पाहिजे. हालेलुया. पूर्णपणे वचनाचं जीवन पाहिजे. नुसतं चालते म्हणून नाही, फसवणूक करून घेताय, स्वतःची फसवणूक करून घेताय, पसंतीस उतरलेले न होणार होत आहे. म्हणा हालेलुया. गेल्या रविवारी सांगितलं ना, एक बहीण दिनाकरनचे ते व्हिडिओ बघा, ती बहीण स्वर्गात जाते, पण स्वर्गात जाताना सुद्धा ती येशू म्हणतोय, येशूची प्रेम आहे, रडतोय प्रभू, पण तिला जायचंय, पण ती एका चुकीमुळे जाऊ शकत नाही. रिजेक्ट झालेली ती. काय झालेली आहे, असं नको व्हायला. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. म्हणून स्वतःचं जीवन महत्वाचं आहे माझ्या प्रियांनो. हा हालेलुया. स्वतःचं जीवन. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, पुढे काय म्हटलेलं आहे, प्रगती दिसून यायला पाहिजे. म्हणा की आमेन. म्हणा शेजारच्या, तुझी प्रगती दुसऱ्यांना दिसून यायला पाहिजे. कसली प्रगती, कसली प्रगती. हालेलुया. प्रार्थनेत वाढते, वचन वाचते, बोलणं बदललंय,
घरातले आशीर्वाद वाढत चालले आहेत. आमेन. तुमची प्रगती फक्त एवढं दिसायला पाहिजे का? झोपडं होतं, बंगला होता, गाडी आली, हे आलं, ती आलं, हे सगळं ठीक आहे, प्रगती ही पण आहे. पण त्याच्याबरोबर ही बी प्रगती की जेवढा आशीर्वाद वाढत चाललाय, किती नम्र होत चाललेली आहे, किती आधीनतेमध्ये चाललेली आहे, किती प्रार्थनेत वाढत आहे, किती वचन वाचत आहे, किती दर रविवारी प्रार्थनेला चर्चला येत आहे, किती दर रविवारी मंदिरात दिसते. आमेन. प्रगती दिसायला पाहिजे. हालेलुया. काय दिसायला पाहिजे? प्रगती. आमेन. नुसतं जगाच्या प्रगती दिसून फायदा नाही, जीवनातली प्रगती दिसायला पाहिजे. म्हणा की आमेन. मान्य लाखो रुपये कमवत आहेत, मान्य लाखो रुपये. आपल्या चर्चची प्रगती ही बिल्ड नाही का वस्तूनी पण दिसली पाहिजे, पण प्रार्थनेत आत्म्यात पण दिसली पाहिजे. हालेलुया. सेवेमध्ये पण दिसली पाहिजे. हालेलुया. सुवार्ते करणारी पण दिसली पाहिजे. हालेलुया. मी 100% सांगू शकतो की आज जी 2006 मध्ये जी तळमळ होती या मंडळीची, आज पण तीच तळमळ आहे. आज त्याच तळमळीने परमेश्वर सुवार्ता करून घेतोय मंडळीद्वारे. प्रेज लॉर्ड. प्रगती दिसते ऑटोमॅटिक. आमेन म्हणा. आत्मी जिंकणारी प्रगती दिसली पाहिजे. हालेलुया. म्हणून या ठिकाणी वाचलं सगळं झालं. हा. तुझी प्रगती सर्वात दिसून यावी म्हणून तू या गोष्टीचा अभ्यास ठेव. आमेन. आणि काय कर? आणि त्यातच डुबून जा त्याच्यात. म्हणा डुबून जा त्याच्यात. कशात डुबून जा? स्वतः अनुभव करा. स्विमिंग पूल आहे. हालेलुया. घरी स्विमिंग पूल आहे आणि त्या स्विमिंग पूल डुबून जा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. स्वतः स्विमिंग पूल आहे. माझी तर इच्छा आहे, मला देवाने स्विमिंग पूल देव, म्हणजे दुसरीकडे बघायचं, आपल्याकडे डुबून दुसरीकडे काय करायचं. हालेलुया. दुसऱ्याच्या विहिरीकडे जायचीच गरज नाही. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. आपलं बायबल खोला, आपलं पवित्र शास्त्र खोला, बायबल वाचा, शिका त्याच्यामधून. चर्चला या, चर्चमध्ये शिका. आपल्या बायबल आपल्या पास्टरचा युट्यूबवर वाचा. डुबून जा त्याच्यामध्ये, डुबून जा. याचं काय चाललंय, ते काय करतोय, हे सोडून द्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा आपल्याकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष ठेव, लक्ष दे. हा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. सुवार्ता करणारे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणा की आमेन. म्हणून मला स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं. पास्टरले पळतात काय म्हणतात, दिलं पाहिजे लक्ष. कोण म्हणणार येऊन घ्या, पास्टर आजारी पडलेत, घ्या खावा, नाही म्हणत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणा. झालं सगळं वचन ते. हा. आपण पुढे अजून वाचूया पुढे काही वचन. तिताला पत्र पहिला अध्याय 16 वचन वाचा. तिताला पत्र पहिला अध्याय 16 वचन. तिताला पत्र पहिला अध्याय 16 वचन वाचा. आणि स्तिफानाच्या घरावर प्रभूची दया अनुसपाच्या घरावर प्रभू दया करो, कारण त्याने वांजावर माझे समाधान केले आहे. पहिला अध्याय तिताला पत्र पहिला अध्याय 16 वचन. आपण देवाला ओळखतो असे बोलून दाखवतात. काय करतात तो? सुवार्ता करणारं जीवन कसं पाहिजे? नुसतं बोलणार नाही पाहिजे. म्हणा हालेलुया. तुमचं दिसलं पण पाहिजे जीवन. आमेन. किती जण सहमत आहेत माझ्याबरोबर? हात वर करा. हालेलुया. आम्ही देवाला ओळखतो, आम्ही येशूचे आहोत, आम्ही येशूला ओळखतो, येशूवर विश्वास ठेवतो असे बोलून दाखवतात. पुढे पण कृतीने त्याला काय करतात? कित्येक लोक असे आहेत, ते म्हणतात मी येशूमध्ये आहे, पण स्वतः ते फसवत आहेत. कित्येक लोक म्हणतात की मी येशूमध्ये आहे, येशू माझ्यामध्ये आहे, मी विश्वास ठेवतो, मी बिलीव्हर आहे, मी प्रार्थनेत आहे, पण असं बोलून दाखवतात, पण कृतीने मात्र येशूला नाकारतात. किती जण म्हणतात आमेन? म्हणा की आमेन. नाही मी येशूला स्वीकारले हो, पण कृतीने नाकारताय ना रोज. हालेलुया. नाही मी येशूला ओळखतो, पण कृतीने नाकारताय की रोज. हालेलुया. ह्याच लोकांना प्रभू येशू म्हणणारे शेवटच्या दिवशी, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही ओळखताय मला, प्रभू प्रभू म्हणता नुसतं. प्रेज लॉर्ड. असेच काही लोक आहेत की ते म्हणतील आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. खूप वचनी संदेश दिलेला मला देवाने. आमेन. हालेलुया. बरेच जण म्हणतात स्टडी पाहिजे, स्टडीज देत आहे मी. आमेन. हालेलुया म्हणा. तर आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मी देवाला ओळखतो. मी देवाला ओळखतो असे म्हणतो. मी देवाला ओळखतो
पण मी कृतीने जर नाकारतो तर कसं काय? कृतीने नाकारलं नाही पाहिजे देवाला तुम्ही. हालेलुया म्हणा. कृतीने नाकारलं नाही पाहिजे. यस करे आमेन. म्हणून मला परीक्षा केली पाहिजे. मी येशूमध्ये आहे का नाही? येशू माझ्याकडे आहे का नाही? मी विश्वासात आहे का नाही? मला परीक्षा करायचं आहे. हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. काय लोक म्हणतात पास्टर मी एवढं उपवास करतो, एवढं पास्टर मी प्रार्थना करतो, एवढं मी देवाकडे विनंती प्रार्थना करतो, तरी माझ्या जीवनात चमत्कार घडत नाही, मला आरोग्य मिळत नाही, मला आशीर्वाद मिळत नाही. पास्टर का पास्टर असं का? कारण ते येशूला कृतीने नाकारतात. प्रेज लॉर्ड. ते आपल्या कृतीने येशूला काय करतात? नाकारतात. पास्टर घरामध्ये शांती नाही हो, कृतीने नाकारता येशूला. आमेन. काय म्हटलेलं आहे? देवाला ओळखतो असे बोलून दाखवितात, परंतु कृतीने त्याला काय करतात? नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक, प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहे. प्रत्येकाने वाचावं. पास्टर मध्ये नालायक म्हटले मध्ये वाचा 16 वचन वाचा, नाही तर बस काहीतरी वेगळंच होतं. प्रेज लॉर्ड. मग ती वेगळा एक शब्द पास्टर नालायक मध्ये पडायला पाहिजे असं कसं? वेगळंच काहीतरी घेऊन नका. प्रेज लॉर्ड म्हणा. वाचा, प्रत्येकाने वाचा. हे वाचा. हा वाचा. तिथाला काढलं सगळ्यांनी पत्र. तिथाला पत्र पहिला अध्याय 16 वाचा. मोठ्याने वाचा. हा सगळे एका स्वरामध्ये म्हणा. आपण देवाला असे ते बोलून ओळखतात, परंतु कृती त्याला काय करतात? नाकारतात. ते अमंगळ, आज्ञा मोडणारे, प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हिंदी में क्या लिखा है? हिंदी मध्ये सुंदर सुंदर है. हिंदी में जरा थोड़ा सा डिफरेंट है. वाचा हिंदी मध्ये. वे कहते हैं कि हम परमेश्वर को जानते हैं, पर अपने कामों से उसका इनकार करते हैं। लेकिन हम अपने कामों से उसका इनकार करते हैं, क्योंकि वो घृणित आज्ञा न मानने वाले और किसी अच्छे काम के योग्य नहीं। वो किसी अच्छे काम के नहीं है. हाँ, स्वार्थ तो करते हैं, लेकिन अपने काम से प्रभु का इनकार करते हैं. नाला काय आहे ते देवाच्या नजरेत? नालायक. शिवी नाही बरं काही. नालायक. प्रेज लॉर्ड. म्हणजे लायकीचे नाही ते. आमेन. स्वर्गात जाण्याच्यासाठी लायकीचे नाही. प्रेज लॉर्ड. स्वर्गात जाणार ज्यावेळेस स्वर्गात घेतले गेली का प्रभूला म्हणतील, प्रभू तुझ्या नावाने सुवार्ता सांगितली, प्रभू तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते काढली, तुझ्या नावाने चमत्कार केले, तुझ्या नावाने असं केलं, फटफट केलं, मी तुम्हाला ओळखत नाही. काय म्हणून त्यांना कावर ओळखत नाही? चमत्कार करतात ना ते, कावर संदेश देतात ना ते, कावर ओळखत नाही ते येशू. त्यांना येशूचं नाव सांगतात, प्रार्थना करतात, सगळं होतंय, पण कृतीने ते येशूला नाकारलं. पाप करायचं सोडून दिलं नाही, अशुद्धपणाचं जीवन सोडून दिलं नाही, दहीपणा सोडून दिला, शिव्या भांडण करणं सोडून दिलं. प्रेज लॉर्ड. स्वतःचं जीवनच बदललं नाही. आमेन म्हणा. काय लोक मला काय काय म्हणतात, पास्टर ही आमच्या घरात नाही व्यक्ती ती, पण हिचं काहीतरी बदललंय का हो? आपण बदल पाहिजे ना असं म्हणतात. मग मी बदललं पाहिजे. मी आम्ही तर संदेश चांगला देतो, पण बदललं पाहिजे हो. काहीच बदल नाही तर काय फायदा? म्हणून मी येत नाही चर्चला म्हणतात. खरी सत्रस्त्री मला प्रेज लॉर्ड. तुमच्या गावातील लोक काय येत नाही येशूकडे, तुमच्याच मुळे येत नसतील कदाचित. येशूमध्ये काही दोष नाही. मला हालेलुया. रोज घरात कॅशेट लागते. सकाळ उठलं हे मध्ये म्हणणार असं झालं, पास्टर आले, आता शांत, आता सर्व होते हालेलुया हालेलुया हालेलुया. पास्टर प्रार्थना करून गेले, हालेलुया. कसं सुवार्तीवर पाणी. मला सुवार्तीवर पाणी. पालत्या घरी काय, पालत्या गागरीवर पाणी. काम केलेलं बिघड. प्रेज लॉर्ड. काम केलेलं तसं पण गेलं का पास्टर गेलं पान बिघडच का? डबल डोसच वेगळाच. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा हालेलुया. कामगिरी थोडे. काय कामगिरी? कामगिरी थोडे म्हणजे कळलं का तुम्हाला कामगिरी कशी पाहिजे देवाला? स्वतः बी पसंतीच उतरलेली,
आणि देवाचा गौरव करणार आहे. मी त्याला रोज धरून ठेवणार आहे. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. तुम्हाला स्वर्गात पित्याने स्वीकारायला पाहिजे का नाही? स्वीकारायला पाहिजे. माणसाला भिवू नका, माणसाने नाकारले चालेल, पण येशूने तुम्हाला स्वर्गात स्वीकारला पाहिजे. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून कामगिरी कसे पाहिजे, आणि म्हणून बायबलमध्ये आम्ही पाहतो की एक कृतीने नाकारतात, अशुद्धतेने कर्मे करून नाकारतात, आज्ञा मोडून येशूला नाकारतात. म्हणा हालेलुया. 2 तिमोथी 2 अध्याय 14 आणि 15 वचन. लवकर टाइम जातो बघा, वाचा या पडा. गोष्टीची त्यांना आठवण करून दे. बघा पौल काय म्हणतो, या गोष्टी त्यांना काय करून दे, आठवण करून दे. आठवण करून दे. 2 तिमोथी 2 अध्याय 14 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तू या गोष्टी त्यांना काय करून दे, आठवण करून दे. त्यांना प्रभू समोर निक्षून सांग की शब्दयुद्ध करू नका, शब्दाने भांडण करू नका, ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होते. आज त्या ठिकाणी शब्द काढू नका ज्या ठिकाणी काहीच फायदा नाही. म्हणा हालेलुया. काहीच पाचापाची करायची गरज नाही. काही लोकांना वचनाबद्दल भांडायची सवय असते. वचनाबद्दल भांडू नका. तुम्ही स्वतःला खरं करायला, सिद्ध करायला बडबड करू नका, तर ते काहीच उपयोगाचं नाही. एखादा ऐकल तर तो नाश होईल. काय होईल तो? पुढे वाचा. तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून तू सत्याचे वचन नीट सांगणारा. हालेलुया. म्हणा मी वचन नीट सांगणारा पाहिजे. हालेलुया. उदाहरणार्थ तुम्हाला देवाने अधिकार दिलाय. काय दिलाय अधिकार? म्हणा देवाने अधिकार दिलाय. तर तो अधिकार जो आहे तो चांगला वापरायचा का नीट वापरायचा का चुकीचा वापरायचा तुम्हाला तुमच्या हातात आहे. जर तुम्ही चुकीचा वापर अधिकार केला तर मग चुकीचं झालं का त्याचा परिणाम तुम्हाला परमेश्वराकडून जाण्यावरती घेणार. प्रेज लॉर्ड. समजा तुम्हाला PSI बनवले, समजा तुम्हाला कलेक्टर बनवले, समजा तुम्हाला काहीतरी तहसीलदार म्हणून तुम्हाला अधिकार दिलाय, मग त्या पदाचा चांगला वापर करायचं का नाही ते त्याच्या हातात आहे. यस का नाही? प्रेज लॉर्ड. तुम्हाला जर देवानी मंडळीचा अधिकार दिलाय, जर तुम्हाला देवानी मंडळीमध्ये वरदान दिले, देवानी मंडळीमध्ये तुम्हाला जर सुवार्तेचं दान दिले, सुवार्ता करायचे, तुम्हाला काही प्रार्थनेचं वरदान आहे, ज्या काही गोष्टी देवाने तुम्हाला अधिकार दिले त्याचा नीट वचन सांगण्यामध्ये वापर केला पाहिजे. म्हणा काय आमेन. प्रेज लॉर्ड. म्हणा काय म्हटलं या ठिकाणी, तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकारी असा स्वतःला सादर करण्यात होईल तितके कर. आमेन. हालेलुया. होईल तेवढं देवाला पसंतीस उतरलेला कामकरी, देवाला पसंतीस उतरलेला कामकरी होण्याचा तितकं होईल तेवढं कर. एवढं तेवढं नीट वचन सांग, होईल तेवढं नीट सुवार्ता सांग. प्रेज लॉर्ड. मग नीट सुवार्ता म्हणजे काय? जीवनात पण येशूला दाखवा आणि बोलण्यात पण येशूला सांग, लोकांना सांगा येशूचं वचन सांगा. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. परत 15 वचन. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी. हालेलुया म्हणा. मग ते 7, 21, 22, 23 मध्ये ती काम करी पसंतीस उतरलेले नाहीयेत म्हणून त्यांना रिजेक्ट प्रभू करतोय. प्रेज लॉर्ड. पण पसंतीस उतरलेला तिथं मुकुट आहे. आमेन म्हणा. पसंतीस उतरलेला काय त्यांना मुकुट आहे. यस का नाही? स्वतःला सादर करण्यात होईल तितके काय कर, प्रयत्न कर. किंवा नाही का होईल कर तितके कर. आणि तिच्या रिकाम्या वटवटीपासून काय राहा, दूर राहा. अशा वटवटीने अभक्तीत अधिक सरसावतात. म्हणा हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. पहिली 2 कोरिंथी 13:5 मध्ये आपण मगाशी वाचलं. त्याच्या पुढे एक वचन वाचूया. परमेश्वराचं वचन काय सांगतं? 2 कोरिंथी 13 पौल म्हणतो 8वं वचन बघा. कारण सत्यविरुद्ध आम्हाला काही करता येत नाही. म्हणा आमेन. म्हणा हालेलुया. म्हणा सत्याविरुद्ध आम्हाला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते. आमेन. हालेलुया. म्हणा सत्याविरुद्ध आम्हाला काही करता येत नाही, पण सत्य करता येतं. वाचता का बायबलमध्ये? बघा बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे? सत्याविरुद्ध आम्हाला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता
येते. येशूसाठी, सत्यासाठी काहीतरी करा. प्रेज लॉर्ड. सुवार्ता करा येशूसाठी, प्रार्थना करा येशूसाठी, जे काय करा येशूसाठी. आमेन. हालेलुया. मग पुढे म्हटलेलं आहे 10 वचन, जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो. काय करतो? तुम्ही परिपूर्ण व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येकाने अशी प्रार्थना केली पाहिजे, देवा आम्ही पण, आमची मंडळी, आमचे पास्टर परिपूर्ण व्हावे. आमेन. परिपूर्ण असावं, सत्यामध्ये चालावं, सत्यात पुढे प्रचार करावा. आमेन. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? यामुळे मी जवळ नसतानाही लिहितो ते अशासाठी की जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला. मला देव अधिकार देतो, मला देव अधिकार देतो उभारण्यासाठी, देवाचं मंदिर बांधण्यासाठी, देवाची मंडळी रचण्यासाठी. म्हणा हालेलुया. मला देव अधिकार देतो उभारण्यासाठी, नाही का? उभारण्यासाठी, पाडण्यासाठी नाही. म्हणा पाडण्यासाठी नाही. देवाने अधिकार दिलाय, देवाने टॅलेंट दिलंय, देवाने चांगला आवाज दिलाय, देवाने चांगलं ज्ञान दिलंय, देवाने वरदान दिल्यात. पाडण्यासाठी नाही, उभारण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. वचन नीट सांगण्यासाठी. आमेन म्हणा. वचन नीट सांगण्यासाठी. प्रेज लॉर्ड. मला दिला त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने पण वागू नये. काय काय गोष्टी अधिकार असतो म्हणून कधी कधी कडकपणाने वागतात असेल, कारण ते अधिकार चुकल्यावर अधिकाराने बोलावं लागतं. हालेलुया म्हणा. मला प्रेज लॉर्ड. पण ते अधिकार एखाद्याला पाडण्यासाठी नाही, एखाद्याला नाश करण्यासाठी नाही, तर एखाद्याला उठून उभा करण्यासाठी आहे. आमेन का नाही? आमेन का नाही? हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा मी उठून उभा करणार आहे, अनेकांना उभं करणार आहे. जे परिवार पडत आहेत त्यांना उभं करणार मी आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. यस आमेन. थँक यू जीसस. थँक यू जीसस. बायबलमध्ये दिलेलं आहे 28 मध्ये 18-20 मध्ये म्हटलेलं आहे, येशू म्हणाला मला सर्व अधिकार दिलेला आहे. आमेन. मला स्वर्गात आणि पृथ्वीवरला सर्व काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. आणि तोच अधिकार येशूने शिष्यांना, मंडळींना दिलेला आहे. जावा, मी तुम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवर काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. तुम्ही लोकांना बरे करा, त्यासाठी प्रार्थना करा, लंगड्यांना चालवा, आंधळ्यांना काय द्या? डोळे द्या, मेलेल्यांना काय करा? उठवा. प्रेज लॉर्ड. त्यांचं तारण करा. पापीचे लोक आहेत त्यांना काय करा? तारण करा. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. मला सुवार्तेचं दान मला देवाने दिलेलं आहे. मला सुवार्तेचं दान मला देवाने दिलेलं आहे. आमेन. जिरमिया 20:9 वचन वाचूया. इर्मियाचं पुस्तक 20:9 हे वचन वाचून आपण प्रार्थनेला जाऊया. इर्मियाचं पुस्तक 20वा अध्याय 9 वचन. मी म्हणालो मी त्याचे नाव काढणार नाही, मी त्याचे नाव काढणार नाही, त्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, मी त्याच्या नावाने बोलणार नाही. तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हळात कोंडलेल्या इर्मिया म्हणाला मी बोलणार नाही, मी माझं तोंड उघडणार नाही, मी बोलणार नाही, मी तोंड उघडणार नाही. पण त्यावेळेस काय झालं म्हणतो माहितीये का? तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला अग्नी जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले. मी स्वतःला आवरता थकलो, पण ते मला साधेना. आमेन. तुम्ही जर म्हणलं मी बोलणार नाही, मी स्वार्थ सांगणार नाही, पण ती जळत राहिला आतमध्ये. वचन आलंय. आमेन. हे वचन म्हणून मला यायचंय बाहेर, ते वचन म्हणाला बोलायचं तुझ्या मुखातनं. आमेन. हालेलुया. देव म्हणाला मला माहितीये का, कित्येक सगळीकडे भयभीतीचं वातावरण आहे, अनेक वेळा भीतीचं वातावरण आहे. देव मला म्हणाला काल, हिंमत कर, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज लॉर्ड. हिंमत कर, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे असं देव म्हणाला. प्रेज लॉर्ड. तुझ्या पुढे चालणारा देवच आहे. हिंमत धर, मी तुझ्या बरोबर आहे असं देव म्हणाला. मी म्हणाला मी घाबरणार नाही. काय असेल भक्ती घेणार, प्रार्थना घेणार, सुवार्ता करणार, मी घाबरणार नाही. मी विश्वास ठेवणार, हे देव माझ्या बरोबर आहे. त्या काळात मी लोक भीतीचं वातावरण, त्या काळात
अनेक भीतीचं वातावरण होतं, पण ते घाबरत नव्हते, ते प्रार्थना करत होते. हालेलुया. ते सुवार्ता सांगत होते. त्यांना सुवार्ता सांगितलं तर त्यांना कुकळट्यात त्यांच्या कढईत टाकावं लागत होतं. त्यांनी जर सुवार्ता सांगितलं तर दगडमार सहन करावा लागत होता, पण ते घाबरत नव्हते, ते प्रभूचं वचन सांगत होते. कदाचित ही वेळ आहे न घाबरण्याची. तुम्ही पण सांगा, नाही पात्र वातावरण जरा चांगलं होऊ द्या. वातावरण चांगलं नसतं, वातावरण चांगलं नसताना तुम्हाला वातावरण चांगलं करावं लागतं. म्हणा की आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभू मी प्रार्थना करतोय फेसबुकवर जे पाहत आहेत, युट्यूबवर पाहत आहेत, तर तू ब्लेस कर परमेश्वर या वचनाद्वारे, आणि त्यांना सुवार्ता करणारे बनव. आणि जे नवीन ऐकत आहेत त्यांच्या जीवनात मी आशीर्वाद रिलीज करतो, जीवन ख्रिस्ताचं रिलीज करतो. त्यांचं जीवन बदल प्रभू दे परमेश्वरा. आशीर्वाद त्यांना तुझे येशूच्या नावात प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू.